जबरदस्त माननीय आमदारांच्या हस्ते नव्याने दाखल झालेल्या व 11 नव्याने दाखल झालेल्या साहेब खाली काढून ठेवा, खाली ठेवा डायरेक्ट काढा ना, डायरेक्ट याच्यात जॉईंट आहे केळीला टोटून ठेवा. हा स्वतः बस त्याला हो हो या साईड साईड तुम्ही काढा पुढे जाऊ. हे लोक काढू देत नाही, देत नाही, हे कोणाला देत नाही. आज नवीन एसटी बसेस डेपोमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्याचा नागरिकांना कसा फायदा होणार? महायुतीचं सरकार आल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईकजी यांच्या नेतृत्वामध्ये परिवहन क्षेत्रामध्ये खूप गतिमान अशी प्रगती होती आहे आणि 3 महिन्यामध्येच आज 5 बसेस आपल्याला मिळालेल्या आहेत आणि याच्या पुढे सुद्धा 30 बसेस इथे, पुढे 10 बसेस अर्नाळ्यासाठी, विरार, नालासोपाऱ्यासाठी सुद्धा आणखीन बसेस आपल्याला मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने लोकांची गरज ओळखून सरकार काम करतंय आणि त्या पद्धतीने, कारण की जिथे गरज आहे तिथे काम झालं पाहिजे, ती गरज पूर्ण झाली पाहिजे आणि मला असं वाटतं की त्या गरज ओळखून काम करण्याला सुरुवात झालेली आहे. ही 5 बसेस ही एक सुरुवात आहे. आणखीन जेव्हा बसेस येतील तेव्हा खऱ्या अर्थाने गरज पूर्ण होईल आणि मी सगळ्या वसईकरांच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे आभार मानते, एसटी महामंडळाचे आभार मानते, एसटी महामंडळाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे आभार मानते, पाटील साहेबांचे आभार मानते. आज इथे आपल्याबरोबर भरतदादाही उपस्थित आहेत, मी त्यांचेही आभार मानते आणि सगळ्यांनी मिळून आपल्याला वसईच्या प्रगतीला आणि वसईच्या विकासाला दिशा द्यायची आणि त्याची सुरुवात मला असं वाटतं आज झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांचे आभार.